2-2 वर्षातच त्या खराब झाल्या बॅटऱ्या आणि मग तेव्हापासून मग तेवढा कालावधी असं याचं मोबाईलचं वेगळंच काहीतरी येतं मध्येच मोबाईल. अरे 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 परत परत त्याला ना डार्क चॉकलेट वेफर्स आणलेले होते दुकान. कोण आलं? हॅलो एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू प्रेरणा व्लॉग्स. आज आहे डे कितवा आपला? फोर्थ डे आहे आज आपला. आजचा व्लॉग मी दुपारी सुरू केला कारण काय आज काही स्पेशल असं काय नव्हतं. ओम झोपलेला होता, झोपेतून उठला, लाईटच सतत जाते. तर शनिवार रविवार होता त्याच्यामुळे लाईट बंद झाली. हा मग लाईट बंद झाली ना म्हणून बाळू उठला. आता त्यांचं असं प्लॅन आहे की इन्व्हर्टर घेऊन टाकूया आपण, कारण बाळा आता थोडे दिवस राहिली ते लाईट ये जा करत असेल तर इन्व्हर्टर घेण्याचं प्लॅन चालला. आम्ही गेल्या वेळेला म्हणजे मी 10वीला होते ना तेव्हा इन्व्हर्टर घेतलं होतं 2 वेळेला. एकदा घेतलं होतं, बॅटरी चेंज केली होती दुसऱ्यांदा. तर तेव्हा काय झालं होतं की तेव्हा आमच्या बॅटऱ्या ना 2 वेळेला अशा 2-2 वर्षातच खराब झाल्या. तर काय माहीत नाही कसं म्हणजे त्या बॅटऱ्या खराब होत्या का ते काय झालं, काय प्रकार काही कळलंच नाही. 2-2 वर्षातच त्या खराब झाल्या बॅटऱ्या आणि मग तेव्हापासून मग तेवढा कालावधी गेल्यानंतर मग नंतर घेतलंच नाही त्यांनी. मी पण पुण्याला निघून गेले जॉबच्या निमित्ताने, मग इथे काही अशी गरज काय भासली नाही, लाईट पण जास्त जात नव्हती. आता ते इन्व्हर्टर घेण्याचा प्लॅन करतायत कारण आता जरा जास्त लाईट जाऊ लागली आहे. आणि आज स्पेशल असं काय नव्हतं त्याच्यामुळे मला असं वाटलं की राहू देऊया, संध्याकाळी सुरू करूया. आणि काल मी तुम्हाला जे दाखवलं होतं ना वरती, म्हणजे वरती मी हे केलं होतं बघा, इकडे 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 हे इथे सामान ठेवलेलं होतं. तर हे इन्व्हर्टरसाठी आम्ही जागा रिकामी करून घेतली इकडे आणि हा सगळं सामान तिकडे शिफ्ट केला. तर तो दुपारी माझं तेच बरंच वेळ तिकडे निघून गेला की मी आहे ना सगळं तिकडेच तिकडे फिरवण्यात मी कामात राहिले. बाकी काही नाही झालं. आता उद्याचा दिवस आहे, इथे वर्क फ्रॉम होम झालं की माझा परवा निघायची वेळ येईल. असं आहे, थोडाच कालावधी राहतो आपण इकडे, असं आहे. बाळू अरे झोपला होता बेटा तू? जा पाणी पिऊन ये, जा पाणी पिऊन ये. नाही. आणि हे ना आपल्याला बिबडे केलेले होते बघा, आज सकाळी थोडेसे बिबडे केलेले होते. अरे असे कोरडे झालेले ओले असे बिबडे केलेले होते ते आपण खातो. काय रे बेटा थांब ना जरा, असं याचं मोबाईलचं मध्ये येतं. लाईट लावून ये जा. असं याचं मोबाईलचं वेगळंच काहीतरी येतं मध्येच, मोबाईल लावून दे, हे लावून दे, ते लावून दे. आणि तो खातोय वॉटरमेलन. असं बिबडे वगैरे हे जे आहेत ना हे वर्षातून एकंदर येतात, नंतर काय वर्षभर मिळत नाही. ओले वगैरे असे सगळे कोरडेच मिळतात. त्याच्यामुळे जे भेटतंय तेच खाते. गुड. सुरुवातीला हो म्हटलं, आता नाही म्हणतं खायला. असं असतं याचं मूड. सुरुवातीला हो म्हणतो, नंतर बरेचदा नाही नाही म्हणून जातो. खातो ना बेटा ते? नाही म्हणतो आता. त्याच्यावर चांगलं तेल वगैरे टाकून दिलं आणि आता नाही म्हणायला लागलं. काय खाल्लं बाळूने? काय खाल्लं? काय काय खाल्लं? वेफर्स खाल्ले? कोणी आणले? कुठून आणले? दुकान. हा, तू काय केलं घरी? काय खेळला?
त्याला ना डार्क चॉकलेट वेफर्स आणलेले होते दुकानातून. तिथे आम्ही बाहेर गेलेलो होतो आणि आम्हाला ते दुकान सापडलं. यांना पण दुकान दाखवून दिलं. दुकान म्हणजे ते एक स्टॉल आहे, तसं यांना पण दाखवून दिलं की ह्याने कधी मागितलं तर तिथून घेऊन यायचं. इथे बरंच रिझनेबल रेटमध्ये पण आम्ही आणलं. ते डबल लेअरमध्ये होतं आणि ह्याचा रील पण मी पोस्ट करेल इंस्टाग्रामवर आणि शॉर्ट्समध्ये रील पोस्ट करेल, तुम्हाला ते क्लिअरली कळेल. येता येता अचानकपणे दिसलं आणि त्याने ते खाल्लं. लय मोठ्या मोठ्या बाता करत होता ना हा आमच्या मागे. हा सोनू, काय बोलला तू त्या आजीला? हा, काय बोलत होता? काय बोलत होता बेटा? आजी हं, काय मम्मी काय अचुकुल्याचा हं? अचुकुल्या अचुकोला काय? दादा डोंबातलं. हा बर. चला आता जेवण करायचं राहिलंय, जेवण करतो, बाकीचं मग दाखव. मला नाही बसायचं इकडे. मग कोण आलं ओमला भेटायला? कोण आलं? ऐ सोनू, ए ओमला भेटायला कोण आलं? ए कोण आलं? कोण आलं बोल ना. ए हा गाडीत बसला आता तो. अल्ले वाले, अरे पहिले कुठं असला येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. काय करायचं समजलं मी आम्हाला. अरे 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 परत परत. तर असा होता आजचा दिवस. आणि तुम्ही बघितलं संध्याकाळी ओम किती खेळत होता. त्याला ना असं संध्याकाळी वगैरे खेळायला तिथे मिळत नाही टिटवाळाला, त्याच्यामुळे इथे त्याला काही कोणाची आठवण येत नाही. इथे आज ते मामा वगैरे आलेले होते आमचे आणि त्यांच्याबरोबर तो जाम खेळत होता. तर तिकडे टिटवाळाला असं काही नसतं वातावरण, त्याच्यामुळे तो बसला होता जरा खेळत. आणि हे ना काही मी कपडे काढून ठेवले, ते सेमी स्टिच ड्रेसेस आहे, खूप जुने ड्रेसेस आहे खरं तर, पण ते होते आणि ते आता स्टिचिंगला टाकायचे होते. मला म्हटलं ते पडण्यापेक्षा थोडं फक्त ते सेमी स्टिच होते तर स्टिचिंगला टाकून देऊ. रात्री हे कपडे काढून ठेवले होते. आणि तर आता उद्या बघेल संध्याकाळी. उद्या बॅग पॅक पण करायची राहील, तर असं सगळं काम राहील. उद्या बॅग पॅकिंग करायची राहील, उद्या ते कपडे पण स्टिचिंगला टाकायचे आहेत, उद्या बाहेर हेअर कटिंगला पण जायचं आहे. असं थोडे थोडे कामं आहेत. ओके, तर आजचा दिवस असा, आज फार काही विशेष असं काही नव्हतं. आज जेवढं झालं तेवढं मी दाखवलं. ओके, तर भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.